गावातील परिसरातील आपले लाल थोर मंडळीला माझा जय मल्हार जय अंकुर नमस्कार आहे। गेली 25 वर्ष झाली या जागेवरती सगळ्या गावालाच माहिती उखरडा होता, पण एक मी खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन मी जे खंडोबाचं गाणं शिकलो त्याला माझा छोटासा नवस होता का मी गाणं शिकल्यानंतर मी तुझं कुठं तरी छोटस 4x4चं मंदिर बांधेल, हा माझा संकल्प होता। त्या संकल्पाच्या नुसार मी एक ठिकाणी भूमिपूजन केलं। त्या भूमिपूजनाला सुद्धा जवळजवळ 250-300 लोक होते, पण तिथं आपल्या एका मराठी व्यक्तीनं एका व्यक्तीला सांगितलं की हे गावातले लोक येऊन तुमच्या दारामध्ये भूत पुजतील। त्या व्यक्तीनं मला नाही त्या शिव्या दिल्या, अट्रॉसिटी तुझ्यावर दाखल करू, असे बरेच शिव्या दिल्या। तो कार्यक्रम 3 वर्ष स्पेंडिंग पाळला। त्याच्यानंतर मला एवढा त्रास झाला का मी एकदम भीतांधळा झालो, मला कुठलंच काही नव्हतं। मी 3 महिने मला कुठलं दिसत नव्हतं, हा माझा नवस होता। नंतर मी बरेच भगत बघितले, कोण म्हणत भूताचंय, कोण म्हणत मावळायचंय, पण मला एक छोट्याशा अशा कार्यकर्त्यानं सांगितलं का तुझा नवस आहे जेजुरीचा, त्याला काय करेल होतं का? म्हणजे हो, कबूल करले। तर मी तो नवस परत घेतला। मला थोडासा डॉक्टरचा नसता स्पर्श झाला तरी मला दिसायला लागलं। त्याच्यानंतर मी ह्या मंदिराची उभारणी गेले आपले सावळीराम मास्तर राजोळे यांनी मला या जागेसाठी उत्तेजित केलं। त्यांनी मला ही रस्ता दाखवला, त्याच्यातून या शेजवळ गल्ली, राजोळे गल्ली भरपूर लोकांनी मला विरोध केला। आपली जागा आहे पंचाची, तू गावकऱ्यांना वाटेतो म्हणशील, म्हणलं इथं कुठं आपल्याला विषय वाटे करायचे, जायचं मंदिर बांधायचंय। याच्यातून सावळीराम मास्तरनी तू पुतळी मार, मी न कुठला तीर्थ पाहता न वार पाहता दुपारी 2:30 वाजता मी पुतळी मारली, कुठल्याच बामनाकडे गेलो नाही। त्याच्यानंतर मला अशी एक व्यक्ती भेटली, आपले भोगूरचे जय मल्हार बाबा रामदास बाबा गीते स्वर्गलोकी झाली, त्यांनी मला ही प्रेरणा दिली। त्याच्यानंतर ह्या मंदिराची सुरुवात केली। सुरुवातीमध्ये मला गावच्या लोकांनी बराच त्रास दिला, ते नाही आता त्रास दिला, पण मी मला हटलो नाही, मी त्याची सेवा करीत राहिलो। सेवा केल्यानंतर 6 महिने ते पाण्यामध्ये होत। त्याच्यानंतर आपण त्याला कळत चढवला, तर त्या बाबांनी सांगितलं ही मूर्त तू जर आज बसवली तरच तुझे पुढले कार्यक्रम होते। याला कळत नसताना हिरामण अण्णा सुद्धा मला बोलले त्याच्या कळच नाही, तुम्ही कसं काय मूर्ती बसवली आहे, बरेच बोलले। आपले दिलीप भाऊ सुद्धा बोलले, भीमा वार्ताहर सुद्धा बोलले, पण मी सगळ्यांचं बोलणं ऐकलं। मी आजपर्यंत कोणाला काही बोलत नाही, बोलणं बोलून त्या बाबाचा शब्द ऐकला, मी मूर्त बसवली। वर्षाच्या आत मंदिराचा कळस चढला, वर्षाच्या आत कुठल्याही मंदिराचा कळस चढत नाही। चढवल्यानंतर आज गेली 25 वर्ष झाली, आपल्या गावातून आज 40 गाड्या जाते जेजुरीला, 40 गाड्या जातात। आपला खंडोबा असा आहे, तुम्हाला त्याची विकीन नाही येणार, तुम्हाला सत्य पटणार नाही। हा खंडोबा असा जागतिक जो दैवत आपले, तर मी त्याच्या सेवेतून मला त्याचा अनुभव आहे, म्हणून मी सेवा करतो। आणि आता आपलं गावही बरंच आहे, बरेचसे लोक मला आधार देतात। कुणी म्हणतं मी भंडारा देतो, कुणी म्हणतं, पण गेली 2 वर्ष झाली मी भंडाऱ्याचं सुद्धा बंद केलं। आपल्या यथाशक्तीप्रमाणे जो भंडार होईल तो आपल्या सर्वांच्या मार्गातून करायचा, कोणाला वैयक्तिक एक माणसाला द्यायचा नाही। हा भंडारा आहे, हा भंडारा झाला पाहिजे असं आहे। म्हणून आपल्या खंडोबाच्या चरणी मी नतमस्तक होऊन सांगतो। आणि माझ्या डोक्यात एक कल्पना आली, भरपूर कमावणार आहे आपण, भरपूर म्हणजे आपल्याला मोजता येणार नाही एवढं कमावणार आहे, पण ते कुठेच पुनर्संघ येणार नाही। धन हे कुबीराचं आहे, देह हा काळाचा आहे, आपला काही संघ येणार नाही। म्हणून मी देवाची सेवा करतो। आणि माझी सेवा अशी आहे, मला बरेच लोक म्हणतात गायन करतो, जागरण येतो, पैसे कमीतो, पैसे मी त्याच्यातून असे कमीतो, माझ्या इज्जतीनं कमीतो, म्हणजे मला सेवा भेटली पाहिजे, लोकांचा कार्यक्रम झाला पाहिजे, प्लस मी जगलो पाहिजे, अशी माझी सेवा आहे। म्हणून मी खंडोबाच्या चरणी आज या 25 वर्षामध्ये तबा 16 खंडोबाचा कुणीच करेल नाही नाशिक जिल्ह्यात, आपल्या नाशिक जिल्ह्यात कुणी करेल नाही। म्हणून माझ्या डोक्यात कल्पना आली, 25 वर्ष पूर्ण झाली,
आम्ही अजूनही कोणाला 1 रुपया सुद्धा मागितला नाही. आमच्या यथाशक्तीप्रमाणे आम्ही खंडोबाच्या जागरणातून पैसे साध्य केले. प्लस ज्याला वाटलं ते त्यांनी आणून दिले आमच्याकडे, आम्ही का म्हणते नाही दिले. पण आम्ही आमच्या व कार्यक्रम केला. पण आपलं गाव आहे खूप चांगले, गल्ली चांगली. आता लोकांना विश्वास आला. प्रत्येक जण म्हणतं 2 रुपये लागले तर आमच्या मागच आहे. म्हणून महाराज इथून पुढे मला असाच आधार द्या आणि असेच गाठभेट होऊ आपली सगळ्यांची. एवढं बोलून माझ्या गोष्टी